नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. लेखक क्रमांक 195, 13 जुलै. सोहळा दिंडीचा. आता पंढरपुरात वारीचे वारे भयंकर चालू झाले आहे. लाखो लोक, त्यामुळं मी हा विषय घेतला. लाखो पायी वारी करणाऱ्यांना शतशत वंदन. सर्वप्रथम कोणतेही व्यावहारिक प्रलोभनाचे आमिष त्यांना समोर नसते आणि तरीसुद्धा ते वारी करतात. कैक लाख लोक वारी करत असतात आणि आपापल्या गुरूंच्या पालख्यांसमवेत पंढरीच्या दिशेने चालत येतात. आषाढ शुद्ध दशमीला सर्वच्या सर्व पालख्या पंढरीत दाखल होतात. ईश्वर प्रणिधान, दया, सत्य, तप या सर्व वेदाज्ञा पायी वारी करणाऱ्यांमध्ये सर्रास पाहायला मिळतात. वारीची फार मोठी परंपरा आहे. तो इतिहास खूप रंजक आहे. महादजी शिंदे सरकार ग्वाल्हेर येथे आपल्याकडील हैबत बाबा आरपोळकर सरदार म्हणून होते. एकदा सुट्टीला ते महाराष्ट्राकडे येत होते, पण वाटेत त्यांना लुटारू लुटतात आणि सगळं काढून तर घेतात, पण शिवाय डांबून ठेवतात. ते माऊलींचे भक्त असतात. अरे देवा, काय माऊली, हा माझ्यावर प्रसंग आला. खूप त्यांना वाईट वाटतं आणि ते अन्न पाणी पूर्ण वर्ज्य करून फक्त माऊलीच्या नामात भजन करत एकाग्र होतात. आणि अतिशय बिकट प्रसंग आणला आहे म्हणून धावा तर अतिशय जोरात चालू असतो. ह्या लुटारूंच्या म्होरक्याला तो काही खात नाही आहे असं ते साधे चोर लुटारू सांगतात. तो म्हणतात दुर्लक्ष करतो, पण 15 दिवसातच त्याला मुलगा होतो. त्याला खूप आनंद होतो आणि त्याला वाटतं की हा जो राम 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 करणारा माणूस आहे, रामकृष्ण म्हणणारा, त्याच्या कृपेमुळेच हे झालं. तो त्याला म्हणजे बंदी केलेल्या दोघा तिघांना सोडून देईल सांगतो आणि त्या बाबांसमोर, हैबत बाबांसमोर साष्टांग नमस्कार घालतो की तुमच्या कृपेने मला हेच पुत्रलाभ झाला आहे आणि काय सेवा करू म्हणून त्यांची जायची सोय करतो. पण ते स्वतः मात्र माऊली कृपेने आपल्याला हे सगळं ह्यांनी सोडायची बुद्धी झाली वगैरे हे मनाशी पक्के जाणून असतात. त्यामुळं ते घरी न जाता तत्काळ आळंदीला जातात. घरदार, नोकरी, उद्योग सगळं माऊली सेवेतच समर्पित करतात. आता त्यांचे सरदारी रक्त आता मोठ्या प्रमाणात माऊलींचा जय जयकार करायला सळसळत असते. त्यातच पालखी सोहळ्याची अभिनव कल्पना त्यांना सुचते. पण हे एकट्या दुकट्याचे काम नाही. सोबत अनेक मातब्बर मंडळींना घेऊन करावं म्हणून ते तसे त्यांच्याशी संपर्क करतात. आपल्याला सोबत शिंदे राजांचे एक दुसरे सहकारी त्यांचे असतात. ते अंकलीचे संस्थानिक शितोळे सरकार, ते त्यांना आपली ही कल्पना सांगतात. ते तर आळंदी पंढरपूर पालखीच्या पहाटेच्या काकड्यापासूनचा पौर्णिमेपर्यंतचा संध्याकाळपर्यंतचा सर्व खर्च, जेवण खाण, पूजा अर्चा, भजन कीर्तन, संरक्षण, हा सगळा खर्च शितोळे सरकार स्वतः उचलतात, आनंदाने उचलतात. प्रत्यक्ष भजन कीर्तनाची जबाबदारी महादजी शिंदेंचे राजांचेच गुरु असतात, ते वास्कर महाराज. ते म्हणतात ते स्वतः उचलतात. या दिंडीचे 5 मानकरी आहेत, स्वतः आरपोळकर, शितोळे, वास्कर, आळंदीकर आणि फुरसुंगीकर. हैबत बाबांनी याचे अतिशय नियोजन शिस्तबद्ध पद्धतीने केले. धोंडोपंत दाता शिरवळकर, जे माऊलीचे खूप निष्ठावान भक्त असतात, त्यांचा आळंदीला नामपहाराही असतो 3-4 तास रोज, 12 महिने 18 काळ. ते माऊलींना आमंत्रण द्यायला जातात की पंढरपूरला यात्रेसाठी तुम्ही प्रस्थान ठेवा, असं तो मान शिरवळकरांचा आहे. अखेर हा सोहळा 1832 पासून हैबत बाबा आरपोळकरांच्या यशस्वीपणे, म्हणजे अथक प्रयत्नातून यशस्वीपणे सुरू झाला. आज त्याला खूप भव्य रूप आलेलं आहे. म्हणजे एखादे वृक्ष वगैरे म्हणतो, पण ते सुद्धा उपमा खोल ठरेल एवढं रूप भव्य आलेलं आहे. ही त्यांची पहिली दिंडी असते. त्याच्यापुढं असंख्य दिंड्या निघतात. त्यानुसार प्रस्थान ठेवताना पहिल्या 5 मानाची पागोटे स्वतः हैबत बाबांमार्फत दिली जातात. सर्वप्रथम महादजी शिंदे सरकार ग्वाल्हेरचे, त्यांना मिळतं. दुसरं शितोळे सरकारांना, तिसरं बडव्यांना, चौथे बडव्यांचे दिवाणजी नेर्लेकरांना, नंतर आळंदीचे गावचे जे पाटील आहेत त्यांना. अर्थात हा पाटीलकीचा मान 3 कुटुंबांकडे आहे. त्याच्यात गुंडरे, कुऱ्हाडे आणि चितळकर असे 3 आहेत. पण ज्या वर्षी ज्याचा मान आहे त्यांना तो मान ते देतात. त्यानुसार ह्या मानाचे नारळही दिले जातात.
आणि पहिल्यांदा बडवे मंदिरातून पादुका उचलून आणून पालखीत ठेवतात. हा बडव्यांचा मान आहे. प्रथम पालखी आजोळघरी जाते, तिथे राहते, दुसऱ्या दिवशी ते आळंदी सोडतात. ही 1832 पूर्वी वारी नव्हती असे बिलकुल नाही, पण ही जी सुसूत्रता आणली, नियोजनबद्धपणाने पालख्या येतात, संघटित करण्याचं हे जे काम आहे, हा जो पायंडा पाडला आहे हा हैबत बाबा आरपोळकरांनीच पाडला आहे. हे खूप छान मोठं काम त्यांनी केलेलं आहे. समाजावर मोठ्या संख्येने समाजाला भक्तिमार्गाला ओढून आणायचं, खेचून आणायचं उत्तम काम त्यांनी केलेलं आहे. ही त्यांची धन्य ईश्वर प्रणिधानता. जय जय रामकृष्ण हरी. विठोबा रामकृष्ण हरी. नमस्कार.